नमस्कार, मी यामिनी मामुणकर. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवसेंदिवस हाडांच्या विकाराचे किंवा सांधेदुखीचे प्रमाण जे आहे ते वाढत चालले आणि यावर अनेक अत्याधुनिक उपचार निघालेत. आज आपण यावरच चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे तिसऱ्या पिढीतील नवीनतम रोबोटसह रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील. नमस्कार डॉक्टर, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर पाटील हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तसेच मुंबईतील मुलुंड येथे अदिती हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. त्यांना 3000हून अधिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचा अनुभव आहे. तर फक्त मुंबईतच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियन देशातही ही अत्याधुनिक जॉइंट रिप्लेसमेंट तंत्रे त्यांनी सादर केली आहेत. आता डॉक्टरांनी मुंबईतील प्रथमच तिसरी पिढी स्वयंचलित आर्म रोबोटिक शस्त्रक्रिया सादर केली आहे. डॉक्टर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही ही आर्म रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईत सर्वप्रथम सादर केलीत. तर सर, आपला पहिला प्रश्न हाच आहे की अनेक वर्षानुवर्ष आपण पाहतोय की अनेक शस्त्रक्रिया आलेल्या आहेत, अनेक रोबोटिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. तर नक्की ह्यामध्ये काय असं नवीन विशेष आहे, काय सांगाल एकंदरीत? सर्वप्रथम नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांना. नववर्षाच्या आणि ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थर्ड जनरेशन रोबोटिक सिस्टीम, हिचं नाव आहे क्यूविस. हा प्रॉडक्ट आहे, हा एक साऊथ कोरियन कंपनी क्युरेक्सो आणि अमेरिकन कंपनी टी सोल्युशन यांच्या संयमाने बनलेला हा प्रॉडक्ट असून हा फक्त आपल्या इंडियन मार्केटसाठी आजकाल अवेलेबल केलेला आहे. आता जर बघितलं तर क्युरेक्सो ही कंपनी किंवा टी सोल्युशन कंपनी ही गेली 10 वर्ष मेडिकल फील्डमध्ये रोबोट्स बद्दल ते इन्व्हेन्शन करत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करत आहेत. तर ह्यांचा हा प्रॉडक्ट जो आता फक्त इंडियन मार्केटमध्ये आपल्यासाठी पेशंटसाठी जॉईंट रिप्लेसमेंट, स्पेशली नी रिप्लेसमेंट, पार्शल नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या सर्जरी करण्यासाठी हा अवेलेबल आहे. जसं आपण ह्या डायग्राममध्ये पाहू शकतो की क्यूविस रोबोटिक आर्म ही थर्ड जनरेशन ऑटोमेटेड रोबोटिक आर्म सिस्टीम ही युजली 3 प्रॉडक्टपासून बनलेली आहे. याच्यामध्ये एक दिसतं आहे तुम्हाला की हा प्रॉडक्ट जो दिसतोय तो आहे रोबोटिक आर्म. हा रोबोटिक आर्म आहे जे नी रिप्लेसमेंट करताना किंवा रिप्लेसमेंट करताना जे बोन कटिंग करण्यासाठी आहे तो स्वतःहून हा रोबोटिक आर्म करतो. दुसरी एक सिस्टीम आहे जिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅमेरा दिसतो आहे, त्यानंतर एक स्क्रीन दिसते आहे. ही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम यांची, जी कॉन्स्टंटली सर्जन जो सर्जरी करतोय किंवा रोबोटिक आर्म जे बोन कटिंग करतोय ह्याच्यावरती कॉन्स्टंट वॉच ठेवते आणि एक आपल्याला कॉन्स्टंटली ती एव्हरी मिनिट इनपुट देत असते की वेदर जी आपली सर्जरी चालली आहे ती कशी चालली आहे, काही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस आहेत. ह्यासाठी तो कॉन्स्टंटली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला इनपुट देतो. आणि त्याचा थर्ड पार्ट जो आहे हा एक लॅपटॉप आणि त्याचं एक सॉफ्टवेअर आहे. हे जे आपण युजली एक दिवस आधी पेशंटचा 3D CT स्कॅन पायाचा करून त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्री प्लॅनिंग करतो, तर त्याला व्हर्च्युअल सर्जरी असं म्हणतात. हा तिसरा. तर अशा ह्या तिन्ही कॉम्पोनंटपासून ही थर्ड जनरेशन फुल्ली ॲटोमॅटेड क्यूविस रोबोटिक आर्म सिस्टीम ही बनलेली आहे. आणि मला एक अभिमानाने सांगण्याची बाब आहे की आदिती हॉस्पिटल मुलुंड वेस्ट मुंबईमध्ये ही प्रथमच आपण ही इन्स्टॉल केलेली आहे आणि लास्ट 2 महिन्यापासून ही पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. नक्कीच डॉक्टर. आता सध्याच्या घडीला आपण बघतोय की नवीन नवीन तंत्रज्ञान येते, तर प्रत्येक तंत्रज्ञानाचं काम करण्याचं एक वेगवेगळे वैशिष्ट्य वेगळं आहे. तर ह्या तंत्रज्ञानाचं हे तंत्रज्ञान कसं कार्य करतं, काय सांगाल? आता ह्यामध्ये जर बघितलं तर आपण थोडा एक व्हिडिओचा पण ह्याच्यामध्ये हे करू उपयोग घेऊन बघू. जसं मी सांगितलं की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो आणि हा नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी पेशंट ॲग्री होतो तेव्हा आम्ही त्याचा एक थ्री डायमेन्शनल CT स्कॅन करतो. फक्त एका पायाचंच नाही तर दोन्हीही पायाचे आपण हिप, नी आणि अँकल ह्याचे 3D CT स्कॅन करतो. तर यू विल नॉट बिलीव्ह की आम्ही ऑलमोस्ट 600 to 700 स्लाइड्स त्याच्या स्टडी केल्या जातात या सॉफ्टवेअरमधून. आणि ह्या स्लाइड्स तर ह्या पेशंटच्या पायाच्या ज्या डिफॉर्मिटी असतात, जे पाय वाकडे झाले असते, फ्रंटल प्लेनमध्ये किती बेंड आहे, साईड प्लेनमध्ये पोस्टिरियर साईडनी, टॉप व्ह्यूनी किती बेंड आहे आणि ते करेक्ट करण्यासाठी किती अँगल्सनी कटिंग करावं लागेल ह्याचा पूर्णपणे हा स्टडी 3D CT स्कॅनमध्ये होतो. ह्याच्या पुढे नेक्स्ट लेवलमध्ये जाऊन ह्याला आम्ही प्री प्लॅनिंग किंवा एक व्हर्च्युअल सर्जरी म्हणतो. ही युजली 1 दिवस आधी प्रायर होते, ॲक्च्युअल ऑपरेशनच्या आधी 1 दिवस प्रायर होते. ह्याच्यामध्ये इव्हन आपण जे सांधे आर्टिफिशियल जॉईंट वापरणार ते
उद्याच्या पेशंटला कोणत्या साईजचा सांधा जाईल ह्याचाही पूर्ण डाटा आपण आदल्या दिवशी पूर्ण डिटरमाइन करतो. तसेच पुढे जाऊन आफ्टर सर्जरी आपल्याला पाय कसा दिसेल पेशंटचा ह्याचाही पूर्ण डिटेल स्टडी आपल्याला ह्या प्री प्लॅनिंग किंवा व्हर्च्युअल सर्जरीमध्ये पूर्ण करता येतो. आणि एक पेशंटला आयडियल त्याच्या नॅचरल सांध्याला जसा फिट होईल, एकदम मॅक्झिमम फिट होईल असा आपण नी रिप्लेसमेंट सर्जरीची प्री प्लॅनिंग आपण ह्यावेळी करतो. ह्याच्यानंतरचा पार्ट येतो तो आहे की ॲक्च्युअल सर्जरी. ॲक्च्युअल सर्जरीमध्ये जे नेक्स्ट डेला जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तेव्हा हा डाटा आपण एका पेनड्राईव्ह तर्फे आपण त्या रोबोटिक आर्मला आपण हा डाटा सबमिट करतो. आणि त्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की रोबोटिक आर्म हा स्वतः येतो आणि बोन कटिंग जे सगळ्यात मोस्ट प्रिसाईज वर्क आहे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये, हे वर्क हा रोबोटिक आर्म येऊन स्वतः करतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मगाची कॅमेरा सिस्टीम होती आणि एक स्क्रीन मॉनिटर होतं, हे त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जो कॉन्स्टंटली ह्याच्यावरती आपल्याला वॉच ठेवतो आणि ज्या आपल्या सर्जरी आपण करतो आहे त्याचा आपल्याला तो इनपुट देत असतो. म्हणजे जी आपण प्री प्लॅनिंग केलेली आहे, जी व्हर्च्युअल किंवा प्री प्लॅनिंगमध्ये आपण जे सर्जरीचं कशी करणार आणि पायाची अलाइनमेंट कशी आणणार ह्याचा जो आपण एक प्लॅनिंग केलं आहे ते अचीव करण्यासाठी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्स्टंटली आपल्याला फीडबॅक देतो. आणि याचा जर एंड रिझल्ट जर बघितला तर व्हेरी गुड प्री प्लॅनिंग, रोबोटिक आर्मनी क्रीप कटिंग, त्याच्यामुळे प्रिसिजन, याला आम्ही सब मिलीमीटर प्रिसिजन म्हणतो, ॲक्युरसी आणि एक डिझायर्ड रिझल्ट जो पेशंटच्या नॅचरल ॲनाटॉमीला फिट होईल असा हा रिझल्ट आपल्याला ह्या थर्ड जनरेशन रोबोटिक सर्जरीच्या द्वारे आपल्याला अनुभवता येतो. नक्कीच. आपण पाहतो की अनेक रुग्णांना जे गुडघेदुखीने त्रस्त असतात ते ट्रेडिशनल पद्धतीने गुडघे बदलण्याची प्रक्रिया करतात. तर ट्रेडिशनल पद्धत आणि जी ही नवीन आपण रोबोटिक पद्धत आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगली कोणती पद्धत आहे, काय सांगाल? आता जर थोडंसं आपण समजून घे की ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट सर्जरी कशी होते, मग आपल्याला मी आता जे सांगितलं ते तुम्हाला थोडं अजून प्रेक्षकांना आपल्या चांगलं समजेल. ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट सर्जरी तर तुम्ही बघितली तर ती एक सेट ऑफ फिक्स इन्स्ट्रुमेंट असतात जे जर दिवसाला 10 सर्जरी असतील तर एक प्रकारचा सेट हा 10 पेशंटला वापरला जातो. जेव्हा पेशंट सर्जनच्या ओपीडीमध्ये येतो तेव्हा एक सर्जन 2 प्लेनमध्ये फक्त एक्सरे करतात, एक फ्रंटल प्लेन आणि साईड प्लेनमधून. आणि सर्जनचा एक व्हिज्युअल ॲपिअरन्स असतो डिफॉर्मिटीकडे की ह्या पद्धतीने मी ही डिफॉर्मिटी करेक्ट करेन. हे सगळं सर्जनला एक 45 to 50 मिनिट्समध्ये एक मॅक्झिमम 1 आवरमध्ये एक्झिक्यूट करायचं असतं. आणि प्रत्येक पेशंट जसं तुम्ही बघितलं तसा हा डिफरंट आहे. तर पेशंटला ते प्रत्येक पेशंट आणि त्याची डिफॉर्मिटी डिफरंट आहे, त्याच्यामुळे हे करणं हे सर्जनला थोडं चॅलेंजिंग असतं. आणि ह्युमन एरर नावाचा हा एक प्रकार आहे जो फार कॉमन आहे. जर बघितलं तर असा प्रकारचा ह्युमन एरर या रोबोटिक सर्जरीमध्ये फार कमी असतो. त्याच्यामुळे कंपॅरिझनमध्ये बघितलं तर ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये फार फरक आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही एक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पेशंटचा पूर्ण स्टडी केला जातो, प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, आपल्याला कसा त्याचा नॅचरली नी बसवता येईल, पेशंटची नीड किती आहे, डिफॉर्मिटी किती आहे, ती आपण कशी करेक्ट करणार, ॲक्च्युअल रिझल्ट कसा येईल हा आपल्याला व्हर्च्युअली येतो. त्याच्यामुळे जर बघितलं तर ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंटपेक्षा रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही कधीही एक उत्तम उपाय आहे. आणि हे जसं टाईम बदलत आहे तशी ही टाईमची नीड पण आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, तुम्ही जी आता व्हिडिओ दाखवली त्यामध्ये पूर्णतः जे सर्जरी होती ते रोबोटिक्स करत होते, रोबोट करत होते. तर यावेळी जे सर्जन असतात ते काय करत असतात तिथे? जरा हा एक फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि हा मला आजकाल एव्हरी पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह हा प्रश्न विचारतात की डॉक्टर तुम्ही सर्जरी करणार की रोबोट सर्जरी करणार. तर ह्याचं इंटरेस्टिंग आन्सर असं आहे की मी त्यांना एक फार समजून सांगतो की हे एक टीम वर्क आहे. नक्की. जसं तुम्ही बघता की तुमचा सर्जन, त्याचं स्किल, त्याचं नॉलेज, रोबोटिक आर्मचं प्रिसिजन कटिंग, जे तुमचा जो आपण इम्प्लांट जो बसवणार आहे तो एक चांगल्या वृत्तीनं बसण्यासाठी हे कटिंग प्रिसिजन वर्क आहे जे रोबोटिक आर्म देतो. आणि थर्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो कॉन्स्टंटली हा मॉनिटर करत असतो की सर्जन आणि रोबोटिक आर्म कसं काम करतोय. आणि आपण एक प्री प्लॅनिंगमध्ये जे डिझायर्ड रिझल्ट आपण जो हे केलेला आहे तो मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काम आपल्याला इनपुट्स देत असतो. त्यामुळे हे जे आहे सर्जरी, रोबोटिक आर्म सर्जरी, इट्स अ टीम वर्क.
आणि ह्या टीमचा कॅप्टन हा तुमचा सर्जन असतो. नक्की. या पद्धतीनेच मी प्रत्येक पेशंट आणि त्यांच्या रिलेटिव्हला हे समजून सांगतो. हां, आणि जी तुम्ही सर्जरी करता त्यामध्ये सर्जन जेव्हा सर्जरी करतो तेव्हा ती सर्जरी गतिशील असते आणि आरामदायी असते का जेव्हा रोबोटिक्स करतो तेव्हा? जर आता याचा पूर्णपणे जर डाटा आपण बघितला हां. तर ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंटपेक्षा रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीचे भरपूर फायदे आहेत. जी रिकव्हरी आहे आफ्टर ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये एका पायाचं ऑपरेशन झालं तर जवळपास 3 ते 4 दिवस पेशंट राहायचे, दोन्ही पायाचं झालं तर 6 ते 7 दिवस राहायचे. परंतु आता रोबोटिक आर्म सर्जरीनंतर हे पेशंट युजली फार लवकर रिकव्हरी करत आहे. तसा हॉस्पिटल स्टे हा 1 ते 1.5 दिवसांनी कमी झाला आहे. म्हणजे सिंगल जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिकनी जर केली तर तो पेशंट जवळपास 2 ते 2.5 दिवसामध्ये घरी जातो. आणि बायलॅटरल, ज्याला आपण दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया म्हणतो, हा जर केला, एकत्र केला तर पेशंट हा युजली 3ऱ्या ते 4थ्या दिवशी घरी जातो. आणि हे सगळं पॉसिबल आहे कारण की जे प्रिसिजन आहे, प्रिसाईज वर्क, ॲक्युरसी आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह अप्रोच, म्हणजे जी आमची मसल स्पेअरिंग टेक्नॉलॉजी आहे, मसल न कट करता जी नी रिप्लेसमेंट करायची सर्जरीची टेक्निक आहे, ह्या टेक्निकमुळे पण हे जास्त पॉसिबल होतं आहे. म्हणून हे आमचे सर्व पेशंट जवळपास 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी घरी जातात आणि दे आर डुईंग ऑल देअर ॲक्टिव्हिटीज ऑन देअर ओन. हां, नक्कीच. तुम्ही या शस्त्रक्रियेला 3री जनरेशन असं नाव दिलेलं आहे. मग याच्या आधी सेकंड किंवा फर्स्टवाली जी रोबोटिक्सची सर्जरी होती त्याचा नेमका यांच्यामध्ये काय नेमका फरक आहे? मी थोडासा वेळ घेईन आणि तुम्हाला समजून सांगेन की कसं नी रिप्लेसमेंट ही सर्जरी चालू झाली ट्रॅडिशनल पद्धतीनं नी रिप्लेसमेंट, जे मी तुम्हाला सांगितलं एक सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट जनरेशन किंवा कम्प्युटराइज्ड नी रिप्लेसमेंट सर्जरी आल्या. तर कम्प्युटराइज नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सर्जनच स्वतः काम करायचं, परंतु जे कट्स घेतलेले आहे डिफॉर्मिटी करेक्टने, ह्याला फक्त कम्प्युटरशी क्रॉस चेक व्हायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढची स्टेज आली सेकंड जनरेशन रोबोट. त्याच्यामध्ये ट्रॅकर्स, लाईव्ह ट्रॅकर्स हे बॉडीला अप्लाय करायचे, त्याला आपण नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणायचो, आणि ते सर्जनला इनपुट द्यायचे. परंतु सायझिंग आहे किंवा मॅपिंग आहे आणि कटिंगचा पार्ट आहे, हा सुद्धा स्वतः सर्जनला करावा लागायचा सेकंड जनरेशनमध्ये. आता थर्ड जनरेशन रोबोट आले, त्याहीमध्ये ही 2 प्रकार आहेत, एक ॲक्टिव्ह रोबो आणि दुसरे आहेत पॅसिव्ह रोबो. आता पॅसिव्ह रोबो म्हणजे जवळपास थर्ड जनरेशनमध्ये बाकी सर्व प्रकार सेमच असतो, परंतु जे कटिंगचं काम आहे, जे मेन कटिंग सगळं आहे, तो काम मात्र सर्जनला करावं लागतं. त्याच्यामुळे ह्युमन एरर होण्याचा चान्सेस जो आहे, जो आपण त्याला वी कांट अचीव सब मिलीमीटर करेक्शन ॲक्युरसी, तर तो जरा पॅसिव्ह एलिमेंटमध्ये ड्रॉबॅक आहे. आणि सेकंड जनरेशन, पॅसिव्ह आणि फर्स्ट जनरेशन ह्या थोड्या टाईम कन्झ्युमिंग आहेत. जर तसं आपली जी ॲटोमेटेड थर्ड जनरेशन रोबोटिक आर्म क्यूबिस सिस्टीम आहे, ही फुल्ली ॲटोमेटेड आहे. इट टेक्स व्हेरी लेस टाईम टू डू ऑल ऑलमोस्ट 8 to 10 मिलीमीटर्समध्ये पूर्ण कट होतात, कम्प्लीट होतात. आणि जसं मी त्याचे फायदे सांगितले की पेशंट स्पेसिफिक आहे, कमी कटिंग आहे, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. त्याच्यामुळे जर बघितलं तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जनरेशनमध्ये थर्ड जनरेशन रोबोट्स हे आजच्या घडीला मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं एक सर्वात उत्तम टूल आहे. नक्कीच डॉक्टर. थर्ड जनरेशन क्युबिस रोबोटिक सर्जरीबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत, पण एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर शैलेंद्र पाटील यांच्याकडून थर्ड जनरेशन क्युबिस रोबोटिक सर्जरीबद्दल माहिती जाणून घेतोय. डॉक्टर, काय सांगाल, नॉर्मल रिप्लेसमेंट सर्जरी एवढी सक्सेसफुल असताना, चांगली असतानाही रोबोटिक्स पद्धतीची सर्जरी का करावी? काय त्याची गरज आहे, काय सांगाल? आता जर बघितलं तर नी रिप्लेसमेंट ही वन्स इन अ लाईफ टाईम सर्जरी आहे. म्हणजे आता जर बघितली ही काही सारखी करण्याची सर्जरी नाही आहे. ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट ही फार सक्सेसफुल सर्जरी आहे, परंतु आम्ही जेव्हा पुढे जाऊन त्यामध्ये अजून शोध झाला किंवा अजून पब्लिकेशन्स आले, तर असं समजण्यात आलं की ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंटनं सर्जरी केलेल्या पेशंट्समध्ये ॲटलिस्ट 15 to 20% पेशंट्स हे नॉट हॅप्पी आहेत. तर आता हे हॅप्पी का नाही आहेत ह्याचंही डिटेलमध्ये जर कारण बघितलं तर त्याचं मोस्टली कारण असं सापडलं की जो आपण इम्प्लांट किंवा प्रोस्थेसिस जो आपण म्हणतो, जो पेशंटच्या नीला बसवतो, तो जर पेशंटला जसा गरजेचा आहे किंवा त्याच्या ज्याची नॅचरल डिमांडिंग आहे तसा जर नस बसेल, ह्याला आम्ही युजली आउटलायर म्हणतो. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीपेक्षा जर तो थोडा हे बसला तर तो पेशंट, भली तुमची सर्जरी चांगली झाली तर पेशंट इज नॉट हॅप्पी विथ आर्टिफिशियल नी.
नंतर पेशंट तेवढा तो एन्जॉय करत नाही. पण अशा पेशंटचं हे प्रमाण हे भरपूर आहे, 15 ते 20% म्हणजे हे थोडं प्रमाण जास्त झालं. आणि दुसरा एक स्टडी असा दिसून आला की जेव्हा रोबोटिक नी रिप्लेसमेंटने केलेल्या पेशंट्सला फ्युचरमध्ये परत नी रिप्लेसमेंटची सर्जरी फार कमी लागते किंवा ते पर्सेंटेज एकदम निग्लिजिबल आहे. तर त्यामुळे आज रोबोटिक सर्जरीची डिमांड ही वाढत चालली आहे. मी जसं मगाशी म्हटलो की तुम्हाला एक ह्युमन एरर, जर आता आपण जर ह्युमन एररबद्दल मी थोडं सांगतो की आणि असं आहे की जे आता आपले लास्ट ऑलिम्पिक्स झाले त्यामध्ये जर इंडिव्हिज्युअल गेममध्ये तुम्ही कोणत्याही प्लेयरचा जर परफॉर्मन्स बघितला तर त्यांनी प्री लेवलपासून एंट्री लेवल क्वार्टर सेमीज एखादा जर फंक्शन करत असेल तर त्याचं जे टायमिंग आहे ते हे सगळे टायमिंग एकसारखे नाही आहे, तर ते व्हेरी होत आहेत. इवन म्हणजे काय, इवन इन द बेस्ट हँड देर आर चान्सेस आहेत समटाईम्स यू फेल, तुम्ही कधी फेल होऊ शकता किंवा कधी एक चांगला रिझल्ट देऊ कॉन्स्टंटली. परंतु जर आपल्याला कॉन्स्टंटली रिझल्ट जर पाहिजे असतील तर रोबोटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं हे फार आज गरज आहे, ज्याच्यामध्ये मी 10 आउट ऑफ 10 मार्क्स देऊ शकतो. म्हणजे 10च्या 10 सर्जरीमध्ये मी हे सगळं अचीव करू शकतो. हे अचीव कशामुळे होतं, एक व्हेरी गुड प्री प्लॅनिंग किंवा ज्याला आपण व्हर्च्युअल सर्जरी म्हणतो. जे मेन वर्क आहे त्याला कटिंग म्हणतो, बोन कटिंग किंवा हे आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोस्थेसिस तेही आपण रोबोटिक आर्मकडून करून घेतलं तर त्याला आपल्याला मिलीमीटर परफेक्शन येतं. जे अलाइनमेंट आहे, जशी डिझायर्ड अलाइनमेंट आहे, पेशंटच्या डिमांडिंगनी अलाइनमेंट आहे, ती अलाइनमेंट ही आपण ह्या रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे अचीव करू शकतो. आणि एक कॉन्स्टंटला थर्ड फॅक्टर आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज ऑलवेज वॉचिंग यू. तुम्ही कशी करता आहे, कोणता जर चुकीने जाण्याचं असेल तर तो आपल्याला इनपुट्स देतो, इन्स्टंट इनपुट्स देतो. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आउट ऑफ 100 करणं हे मला वाटत नाही की अशक्य आहे आज रोबोटिक्सच्या जमान्यामध्ये. नक्कीच डॉक्टर, आपण पाहतो की कधी कधी जेव्हा सर्जन सर्जरी करतात ना त्यानंतर रुग्णांना पुन्हा एकदा तो त्रास दुखण्याची शक्यता असते, काही काळानंतर तो पुन्हा ते दुखणं सुरू होतं. तर जेव्हा रोबोटिक सर्जरी करतात त्यानंतर तो त्रास पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे? हा चांगला प्रश्न. मी जसं बोललो की 15 ते 20% लोक आर नॉट हॅपी. जेव्हा ह्या नॉट हॅपीचा आपण पूर्ण त्यांनी डिटेलमध्ये स्टडी झाला त्यावेळी हे कारण समजून आलं की याची कारणं अशी होती की जेव्हा सर्जरी चांगली झाली, काही कॉम्प्लिकेशन नाही आहे, परंतु जे फिट आहे ते नॅचरल नाही आहे, अँगल्स किंवा रोटेशन्स बरोबर नाही आहे किंवा त्या पेशंटला मॅच होत नाही आहे किंवा आउटलायरमध्ये अलाइनमेंट आहे, अशा वेळी सर्जरीचे रिझल्ट्स सॅटिस्फॅक्टरी न होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु तो जो चान्स तुम्ही बोलताय की तो हा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये तो प्रॉब्लेम पूर्णपणे इलिमिनेट होतो. कारण की आपण हे 1 नाही 2 नाही तर 3 ते 4 लेवलला हे क्रॉस चेक करतो, पूर्ण प्री प्लॅनिंग करतो आणि इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट देतोय आपण. सगळ्यांसाठी एक फॉर्म्युला नाही आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येकाची ही सर्जरी ही प्री प्लॅन्ड केली जाते आणि वेल एक्झिक्यूट केली जाते. त्यामुळे हा प्रॉब्लेम होण्याचे रोबोटिक्समध्ये फार चान्सेस कमी आहे. हां, आणि जे आपण टोटल नी रिप्लेसमेंट जी रोबोटिक पद्धतीने करतोय त्याच्यामध्ये रिकव्हरी वेळ एकंदरीत केवढा लागेल? आता रिकव्हरीबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगतो की आता हे एक सरप्रायझिंगली आम्हाला हे जेव्हा जेव्हा आम्ही रोबोटिक चालू केलं त्यानंतर आम्हाला हे फीडबॅक्स यायला लागले. हा स्पेशली फीडबॅक्स हा पेशंट आणि रिलेटिव्हचा फीडबॅक फार महत्त्वाचा असतो. काही लोक कम्पेअर करतात, जसं ज्यांचा एक गुडघ्याचं ऑपरेशन पूर्वी ट्रॅडिशनल टेक्निक झालेलं नाही, एकाचं रोबोटिक आहे, तर लगेच पेशंट आणि रिलेटिव्ह सांगतात की डॉक्टर ह्यावेळी रिकव्हरी फार फास्ट होती, फिजिओथेरपीची रिक्वायरमेंट कमी लागली, मेडिसिनची रिक्वायरमेंट कमी लागली. हॉस्पिटल स्टाफसुद्धा त्याचा फीडबॅक देतो की रोबोटिक सर्जरी चांगल्या चालले, चांगली रिकव्हरी करतात, पेशंट्स आर सो हॅपी. आता जर सांगायचं झालं तर एक आमच्याकडे लास्ट मंथमध्ये एक पेशंट आम्ही ऑपरेट केला. द ओल्ड लेडी, 70 year old लेडी, सी केम फ्रॉम द दिल्ली. ती स्वतः आली, स्वतः राहिली. 3 दिवसामध्ये दोन्ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट केल्यानंतर ती कोणत्या अनएडेड म्हणजे कोणत्याही प्रकारचा वॉकर न यूज करता ती हे 4थ्या दिवशी हॉस्पिटलमधून ती हॉटेलला शिफ्ट झाली आणि बाय 7th or 8th डे शी फ्लाईट बॅक टू दिल्ली ऑन हर ओन. त्यामुळे असे हे जे चमत्कारिक रिझल्ट आहेत हे रोबोटिक सर्जरीमध्ये पॉसिबल आहेत, कारण की ब्लड लॉस कमी आहे, पेन कमी होतो. मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीचं कॉम्बिनेशन केलं तर पोस्ट ऑपरेटिव्ह पेन फार कमी होतो.
रिकव्हरी फार फास्ट होते. ओके, ही सर्व कारणामुळे रोबोटिक सर्जरीची रिकव्हरी बघितली तर आजकाल भरपूर फास्ट जाते. आणि सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्यांसाठी की ही जी सर्जरी आहे यासाठी लागणारा एकूण खर्च किती आहे आणि सर्वसामान्यांना तो परवडतो, काय सांगाल थोडक्यात तुम्ही? अशी काही भयंकर कॉस्टली सर्जरी आहे असा प्रकार नाही आहे. जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रॅडिशनल नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट ह्याच्यामध्ये फक्त 40-50,000चाच फरक आहे. ह्याच्यामध्ये ही जे 35,000 to 40,000 हे जे आपण जे मटेरियल यूज करतो ते फक्त आणि फक्त त्या पेशंटसाठीच वापरलं जातं. त्याच्यामुळं ते वन टाईम यूज असतं आणि त्याचीच कॉस्ट 35,000-40,000 आहे. आणि एकतर ओव्हरऑल सर्जरी बघितली तर फक्त 40,000 to 50,000 रुपये पेशंटला एक्स्ट्रा लागतात. परंतु जर तुम्ही कम्पेअर केलं की पोस्ट ऑपरेटिव्ह पेन, पोस्ट ऑपरेटिव्ह लॉंग टर्म फिजिओथेरपी किंवा जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहणं, रिॲडमिशन ह्याच्याशी कम्पेअर केलं तर हा खर्च फारच कमी आहे. आणि आजकाल मला एक उद्देशून सांगावं वाटतं की ऑलमोस्ट 70 to 80% ऑफ पेशंट्स हे आमचे इन्शुअर्ड आहेत. आणि आदित्य हॉस्पिटल मुलुंड येथे ऑलमोस्ट ऑल काइंड्स ऑफ मेडिक्लेम फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे. सर्व प्रकारचे कॅशलेस सर्व्हिसेस आम्ही देतो आहे. आणि जर बघितलं तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट ऑलमोस्ट ऑल मेडिक्लेम कंपनीज हा आजकाल पास करतात. त्यामुळे पेशंट आणि त्यांच्या रिलेटिव्हची नी रिप्लेसमेंट सर्जरी ही पूर्णपणे कॅशलेस सुद्धा अवेलेबल करता येते. नक्कीच ही डॉक्टर. फॅसिलिटी इव्हन ठाण्याचं जे कुरिया हॉस्पिटल आहे तिथेही ऑलमोस्ट आपले सर्व कॅशलेस फॅसिलिटीज अवेलेबल आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रिकॉशन्स घेत ही सर्जरी केली तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. डॉक्टर, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर वेळ झाली आज इथेच थांबण्याची. धन्यवाद.